नमस्कार मित्रांनो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल श्रद्धा कपूरच्या इठा या नवीन चित्रपटाबद्दल। हा चित्रपट आहे महाराष्ट्राच्या एका महान कलाकाराच्या जीवनावर, तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर। पण मी आज तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक असा प्रसंग सांगणार आहे जो चित्रपटात दाखवला जाईल, पण ज्याचा वैद्यकीय अर्थ जो मला डॉक्टर म्हणून त्रास देतो तो कुठेही सांगितला जात नाही। तो प्रत्येक महिलेने, प्रत्येक पतीने आणि प्रत्येक कुटुंबाने ऐकला पाहिजे। 1935 साल, पंढरपूर, सोलापूर जिल्हा। एका तमाशा कुटुंबात एक मुलगी जन्माला आली, नाव विठाबाई। त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी तमाशाची परंपरा सुरू केली होती। वडील भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा तमाशाचा फळ होता। विठाबाई लहान असताना शाळेत जास्त रमल्या नाहीत, पण स्टेजवर तिथे त्या नैसर्गिकपणे चमकत होत्या। कोणतंही फॉर्मल ट्रेनिंग नाही, केवळ निरीक्षण आणि जिद्द। वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वतःचा तमाशा फड सुरू केला। 1948 साल, आयुष्यात संघर्ष कमी नव्हता। पती मारुती सावंत ज्यांनी बुकिंग आणि व्यवस्था पाहिजे होती, त्यांनी वेगळ्याच गोष्टी केल्या। घरात अत्याचार होते, पण विठाबाई मोडल्या नाहीत। त्यांनी लावणी सोडली नाही, त्यांनी तमाशा सोडला नाही। आणि मग तो प्रसंग आला। हजारो प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सुरू होता। विठाबाई 9 महिन्यांच्या गर्भवती होत्या। कार्यक्रम सुरू असताना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या। त्यांनी कुणालाही काही सांगितलं नाही। त्या शांतपणे बॅकस्टेज गेल्या। तिथे त्यांनी एकट्याने बाळाला जन्म दिला। एका दगडाने स्वतः नाळ कापली। लोककथांमध्ये आणि अनेक कथनांमध्ये असा उल्लेख आढळतो की त्यांनी स्वतः नाळ कापली। या घटनेचे तपशील विविध स्रोतांमध्ये थोडेफार वेगळ्या प्रकारे सांगितले जातात, पण एक गोष्ट निश्चित आहे, त्या काळातील परिस्थितीत हा प्रसंग अत्यंत कठीण आणि वैद्यकीयदृष्ट्या धोकादायक होता। आणि त्या मग पुन्हा स्टेजवर आल्या। प्रेक्षकांना जेव्हा हे कळलं तेव्हा कार्यक्रम थांबला। सगळे थक्क झाले। त्यांनी विठाबाईंना विश्रांती घ्यायला सांगितलं। लोकांनी त्यांची जिद्द पाहिली। आजही हा प्रसंग सांगितला जातो। इठा चित्रपटातही हा प्रसंग असेल, पण मी डॉक्टर म्हणून या प्रसंगात मला जिद्दीपेक्षा एक वेगळीच गोष्ट दिसते। मित्रांनो, प्रसूती हा निसर्गाचा भाग आहे, पण शरीरासाठी तो एक अत्यंत मोठा धोका असतो। त्या क्षणी विठाबाईंच्या शरीरात नेमकं काय होत होतं, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या। गर्भधारणेदरम्यान महिलेच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण साधारणतः 40 ते 50% वाढलेलं असतं। हृदय अधिक मेहनत घेत असतं। फुफ्फुसांवर अतिरिक्त भार असतो। संपूर्ण शरीर बाळाच्या वाढीसाठी स्वतःमध्ये बदल करत असतं आणि प्रसूतीनंतर अचानक शरीराला पुन्हा पूर्व स्थितीकडे परत यायचं असतं। यालाच वैद्यकीय भाषेत म्हणतात पोस्टपार्टम पिरियड। हा कालावधी साधारण 6 आठवडे किंवा त्याहून अधिक असू शकतो। म्हणूनच बाळंतपणानंतर विश्रांती ही लक्झरी नसून वैद्यकीय गरज असते। पहिली गोष्ट, रक्तस्राव। नॉर्मल डिलिव्हरीमध्ये साधारणतः 300 ते 500 ml रक्त जातं। कॉम्प्लिकेटेड केसमध्ये हे खूप जास्त होऊ शकते। स्टेजला वर परफॉर्म करताना बॅक स्टेजमध्ये एकट्याने कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय हा रक्तस्राव धोकादायक पातळीपर्यंत जाऊ शकत होता। दुसरी गोष्ट, इन्फेक्शनचा धोका। नाळ कापण्यासाठी निर्जंतुक साधन नाही, दगड वापरला गेला। इन्फेक्शन, टिटॅनस, सेप्सिस यांचा धोका त्या क्षणी खूप जास्त होता। तिसरी गोष्ट, शॉक। बाळंतपणानंतर शरीराला विश्रांती हवी असते। रक्तदाब स्टॅबिलाइज व्हायला वेळ लागतो। हृदयाचं काम दुप्पट झालेलं असतं। या अवस्थेत पुन्हा स्टेजवर येऊन परफॉर्म करणं, शरीरावर काय परिणाम झाला असेल हे सांगायला नको। विठाबाईंनी हे केलं, त्यांची मानसिक ताकद अविश्वसनीय होती। पण मी हे ग्लोरीफाय करायलाच नाही सांगत, मी हे सांगायला आलो की हे करणं शरीरासाठी किती मोठा धोका होता। आणि आजही असंच काहीतरी अनेक महिला करत आहेत। आणि मित्रांनो, विठाबाईंच्या आयुष्याचा शेवटचा एक भाग तर आणखी विचार करायला लावणार आहे। इतकी मोठी कलाकार, इतका मोठा संघर्ष, आणि तरीही शेवटच्या काळात त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत। पण त्याआधी आजच्या काळातील महिलांच्या आरोग्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट
आपण समजून घेऊया. बाळंतपणानंतर शरीरात नेमकं काय होतं ते समजून घ्या. युटेरस म्हणजे गर्भाशय आकुंचन पावतं. हार्मोन जसं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन एकदम खाली येतात. प्रोलॅक्टिन वाढतो बाळाला दूध येण्यासाठी. हृदयावरचा भार वाढलेला असतो. प्रेग्नन्सीमध्ये ब्लड व्हॉल्यूम 50% वाढलेलं असतं. आता ते कमी होतंय. शरीराची दुरुस्ती ही झोपेत होत असते. झोप न मिळाल्यास ही प्रक्रिया थांबते. रक्तस्रावामुळे लोह आयर्न कमी होतो. बाळाला दूध देताना कॅल्शियम कमी होतं. व्हिटॅमिन डी कमी होतो आणि हे सगळं एकाच वेळी होतं. आणि या अवस्थेत जर शरीराला विश्रांती नाही मिळाली तर पुढे वर्षानुवर्ष त्याचे परिणाम जाणवतात. आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो. माझ्या क्लिनिकमध्ये अनेक महिला येत असतात बाळंतपणानंतर 6 महिन्यांनी 1 वर्षानंतर आणि सांगतात डॉक्टर खूप थकवा येतो, केस खूप गळत आहेत, कंबर दुखते, चक्कर येते, आनंदच वाटत नाही. आणि मी विचारतो बाळंतपणानंतर तुम्ही किती दिवस विश्रांती घेतली? उत्तर येतं 10 दिवस, 8 दिवस, 15 दिवस. मग घरकाम सुरू केलं. हे त्यांचं चुकणं नाही, हे समाजाने त्यांना शिकवलेलं आहे. लवकर उठली तर चांगली सून, सगळे एकटी करते तर कर्तबगार. पण शरीराला हे माहीत नसतं. शरीर फक्त एवढंच जाणतं मला दुरुस्त व्हायला वेळ द्या. आपल्या समाजात एक विचार खोलवर रुजलेला आहे, स्वतःचा विचार शेवटी करा, सगळ्यांची काळजी घ्या. हे मूल्य सुंदर आहे, पण जेव्हा ते आरोग्याशी तडजोड करायला लावतं तेव्हा ते मूल्य राहत नाही, ते ओझं होतं. आई आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब आजारी पडतं. म्हणून आईने स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ही जबाबदारी आहे. मित्रांनो, आता काही कॉन्क्रीट गोष्टी सांगतो. पहिलं, किमान 40 दिवस विश्रांती. आपल्या संस्कृतीत बारसं, सोयरीन हे सगळं 40 दिवसांसाठीच होतं. हे अंधश्रद्धा नव्हती, हे शरीर विज्ञान होतं. दुसरं, आहारात प्रोटीन, लोह, कॅल्शियम, डाळी, अंडी, मांस, हिरव्या पालेभाज्या, तीळ, गूळ हे सगळं एकत्र आणि नियमित असावं. तिसरं, पोस्टपार्टम डिप्रेशनला ओळखा. बाळंतपणानंतर आनंद वाटत नाही, रडू येतं, भीती वाटते, हे विकनेस नाही, हे हार्मोनल बदल आहे. डॉक्टरना सांगा, लपवू नका. चौथं, फॉलोअप व्हिजिट्स चुकवू नका. 6 आठवड्यांची फॉलोअप व्हिजिट अनेक महिला स्किप करतात. बरं वाटतंय कशाला जायचं असं म्हणतात. पण पोस्टपार्टम थायरॉइड इश्यूज, ॲनिमिया, ब्लड प्रेशर हे चेकअप शिवाय दिसत नाहीत. 5वं, कुटुंबाने मदत करायला पुढे यायला हवं. पती, सासू, आई या काळात महिलेला एकट्याने सगळं करायला लावणं चुकीचं आहे. मजबूत असण्याचा अर्थ सगळं एकट्याने करणं असं नाही. मजबूत असण्याचा अर्थ योग्य वेळी मदत मागणं आणि देणं सुद्धा. 6वं, मदत स्वीकारायला शिका. आपल्या समाजात अनेक महिला सर्व काही स्वतः करण्याचा प्रयत्न करतात आणि बाळंतपणानंतर शरीराला आधाराची गरज असते. कुटुंबाने मदत करणं महत्वाचं आहेच, पण ती महिलेने मदत स्वीकारणं देखील तितकंच महत्वाचं आहे. विठाबाईंनी आयुष्यभर लढा दिला. वडिलांना दिलेल्या वचनासाठी त्यांनी राज कपूर यांची हिंदी फिल्ममधील ऑफर सुद्धा नाकारली होती. त्यांनी 1962च्या चीन भारत युद्धात सैनिकांसाठी लावणी सुद्धा सादर केली होती. त्यांना राष्ट्रपतींकडून 2दा सुवर्ण पदक मिळालं, 1957 आणि 1990. त्यांना तमाशा सम्राज्ञी म्हणलं गेलं. पण हे सगळं असूनही विठाबाईंनी शेवटचे दिवस गरिबीत घालवले. जेव्हा त्या 15 जानेवारी 2000ला गेल्या, त्यांच्या कुटुंबाकडे हॉस्पिटल ते घर नेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. देणगीदारांनी मदत केली. मला हे सांगायचं नव्हतं, पण सांगणं गरजेचं आहे. कारण एका महिलेने जिने सगळ्यांसाठी जगली, जिने स्वतःच्या शरीराची कधीच काळजी घेतली नाही, तिचा शेवट समाजाने काय केला. विठाबाईंच्या जिद्दीला माझा सलाम, त्यांच्या कलेला, त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या महाराष्ट्रावरच्या प्रेमाला सलाम. पण त्याचबरोबर त्यांच्या कथेतून आपण एक धडा घेतला पाहिजे. आपल्या घरातील महिला वेळ द्या, तिला विश्रांती द्या, तिची काळजी घ्या. ती जिद्दी आहे म्हणून तिने सगळं सहन करावं असं नाही. लोकांनी विठाबाईची जिद्द लक्षात ठेवली, पण मला वाटतं आपण त्यांच्या शरीराने दिलेला इशाराही लक्षात ठेवला पाहिजे. कारण प्रत्येक घरात एक विठाबाई असते, फक्त तिचं नाव वेगळं असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तुमच्या घरातील महिलेपर्यंत नक्की पोहोचवा. आईला, बहिणीला, पत्नीला, मुलीला एक शेअर अनेक वर्षांचा त्रास वाचवू शकतो. आणि हो, इटा चित्रपट पहा, पण त्यात फक्त जिद्द पाहू नका. विठाबाईंच्या शरीराने सहन केलं ते पण लक्षात ठेवा. नमस्कार, मी डॉक्टर गोरे. पुन्हा भेटूया एक नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.